जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा मानवतेचा श्रेष्ठ संदेश देणारे जगद्गुरू विश्ववंदनीय संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या माणसानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज यांना शिवजयंतीच्या या दिवशी देशमुख ज्ञानप्रबोधिनी अकॅडमीचा संचालक या नात्याने मानाचा मुजरा करतो, त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या या 2 शब्दाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा हा दिवस होता. या दिवसामुळे पारतंत्र्याची जी बंधनं आहेत ती बंधनं झुंगारून टाकण्याचं सामर्थ्य, झुंगारून टाकण्याचा विचार या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जन्माला आला. आणि शिवाजी महाराजांच्या या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खरं तर महापुरुष किंवा कुठलेही चांगले जे महापुरुष असतात किंवा व्यक्ती असतात त्यांना ते देवाला प्रिय असतात असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीनं घडलं की 1630 ते 1680 हा खूप कमी कालावधी, म्हणजे अगदी 50 वर्षाचा कालावधी त्यांना भेटला. आणि त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वकीय आणि परकीय सत्तांशी संघर्ष करून स्वराज्याचा स्फुल्लिंग या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांमध्ये, या भारतातल्या सर्वसामान्यांमध्ये स्फुल्लिंग पेटवलं. त्या राजांच्या इतिहासाकडे पाहताना, त्या राजांच्या स्वराज्याकडे पाहत असताना खरं तर राजांच्या इतिहासावर, राजांच्या स्वराज्यावर खूप सारी पुस्तकं लिहिली गेलीत, खूप सारे चित्रपट तयार झालेले आहेत, खूप साऱ्या परकीय विद्वानांनी राजांच्या चरित्रामधून चांगला बोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शिवाजी महाराज आणि 21व्या शतकातला विद्यार्थी हा थोडासा वेगळा विषय घेऊन आपण किंवा मी तुमच्यासमोर आज आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजातल्या स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी राजांनी ज्या ज्या परिस्थितीला तोंड दिलं त्या सर्व परिस्थितीला आज आपण सुद्धा तोंड देत आहोत. परंतु त्या काळचे शिवाजी राजांपुढचे जे शत्रू आहेत ते शत्रू वेगळे होते. आणि शिवाजी राजांच्या या इतिहासातून, शिवाजी राजांच्या या कर्तबगारीतून आपण आजच्या परिस्थितीला सुद्धा खास करून विद्यार्थी तोंड देऊ शकतो. हे आपण चांगल्या पद्धतीनं लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी राजांचे जे कर्तृत्व त्यांनी गाजवलं, त्यांचे जे गुण होते, गुणग्राहकता होती, म्हणजे शिवाजी राजांच्या अगदी जर आपल्याला साधा एक विचार करायचा झाला तर शिवाजी राजा हा जगाच्या पातळीवर असा एकमेव राजा होता किंवा तो स्त्रियांच्या सन्मान त्या स्वराज्यामध्ये, त्या राज्यामध्ये केला गेला. माझ्या मते इतिहासकार खाफी खान त्यावेळी बखरी लिहिल्या जायच्या किंवा त्या प्रवास वर्णनं लिहिली जायची आणि त्या प्रवास वर्णनांमध्ये, त्या बखरींमध्ये इतिहासकार वेगवेगळ्या जे राजे आहेत त्यांचा उल्लेख करायचे. तर इतिहासकार खाफी खान म्हणजे शिवाजी राजा हा शत्रूलासुद्धा हेवा वाटणारा राजा कसा आहे, म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांनी, आजच्या 21व्या शतकामध्ये जगणाऱ्या माणसांनी शत्रूलासुद्धा आपला हेवा वाटेल अशा पद्धतीचं आपलं व्यक्तिमत्व बनवणं गरजेचं आहे. ही देण आपल्याला शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली दिसून येते. त्याचा एक प्रसंग मी आपल्याला सांगेल की इतिहासकार खाफी खान यानं हा प्रसंग एका बखरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. शिवाजी राजांचा जो जन्म आहे तो 1630ला आहे, 19 फेब्रुवारी 1630. आणि अर्थातच शिवाजी राजांचा जो मृत्यू आहे तो 19 फेब्रुवारी 1680 या दिवशी शिवाजी राजांचा मृत्यू झाला. तर ही खबर औरंगजेबाच्या एका सैनिकाला
कळते आणि तो एवढा खुश होतो, एवढा हर्षोल्लासित होतो, एवढा आनंदित होतो. जर आता मी माझ्या राजाला म्हणजेच अर्थात औरंगजेबाला ही खबर जर जाऊन सांगितली तर तो राजा मला काहीतरी इनाम देईल, काहीतरी बक्षीस देईल, सोने माणिक मोती हिरे पाचू असं देईल असं त्याला वाटलं. आणि तो एवढं हर्षोल्लासित होऊन खुश होऊन आनंदित होऊन आपल्या राजाकडे पळत धावत दरबारामध्ये जातो. आणि दरबारामध्ये गेल्याच्या नंतर तो हुजूर शिवा मर गया असं म्हणतो. काफीखानाचे त्या सैनिकाचे हे शब्द ऐकल्याच्या नंतर औरंगजेब आपल्या सिंहासनावर बसलेला असतो. तो ताडकन उठतो आणि एक त्याला सुनावतो. आणि औरंगजेब म्हणतो, अरे कमबख्त, मौत की खबर कोई ऐसी सुनाता है. काय म्हणतो औरंगजेब? अरे कमबख्त, मौत की खबर कोई ऐसी सुनाता है. विशेष म्हणजे औरंगजेब 4 पावले पुढे येतो त्या गालिच्यावर आणि एक चटई आथरतो आणि त्या चटईवर गुडघे टेकतो आणि हात वर करतो नमाज पढ़ण्यासाठी आणि आपल्या अल्लाहला विनंती करतो. काय म्हणतो औरंगजेब बघा, या अल्लाह परवर हो सके तो जन्नत के दरवाजे खुले रखना. काय म्हणतो? या अल्लाह परवर हो सके तो जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि आज नारी की इज्जत करने वाला शिवा गुजर गया है. क्योंकि आज नारी की इज्जत करने वाला शिवा गुजर गया है. हे मोठेपण त्या औरंगजेबाचं नाही, हे मोठेपण आहे शिवाजी महाराजांचं. ज्या माणसानं आयुष्यभर स्त्रीचा सन्मान केला, तिला साडी चोळी देऊन सन्मान केला, मग ती स्त्री स्वराज्यातली असो, ती स्त्री शत्रूच्या गोटातली असो. शाहिस्तेखानाचा लालमहालावर हल्ला झाला तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडे पळत आली आणि त्याला माहीत होतं. शाहिस्तेखानाला म्हणाले की आपली जी मुलगी आहे ती शिवाजीराजांच्या माणसांनी घेऊन गेलीत. शाहिस्तेखानाला पक्क माहीत होतं की शिवाजीराजांचे सैनिक किंवा शिवाजीराजा हे स्त्रीला किंवा महिलेला किंवा एखाद्या मुलीला कधीही वाकड्या नजरेने बघणार नाहीत. हे शाहिस्तेखानाला शत्रू असून देखील माहीत होतं. तर शाहिस्तेखानानं तिला सांगितलं की ती शिवाजीराजांच्या माणसांकडे किंवा शिवाजीराजांच्या गोटात असेल तर काही घाबरण्याची कारण नाही, कारण शिवाजीराजांचे सैनिक शिवाजीराजा स्वतः त्या मुलीकडे किंवा याच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाहीत. ही माझ्या राजाची ताकद होती. म्हणजे शत्रूला सुद्धा अभिमान वाटावा असं माझ्या राजाचं काय होतं? चरित्र होतं. यातून आज जे घटना घडत आहेत त्या याच्यामध्ये 21व्या शतकामध्ये आज लाजिरवाण्या काही घटना भारत देशामध्ये महाराष्ट्र देशामध्ये घडत आहेत आणि या घटनांमधून आपण काहीतरी बोध घेऊ शकतो. शिवाजीराजांच्या इतिहासामधून नुसतं शिवाजीराजांचा इतिहास किंवा शिवाजीराजांची जयंती ही DJ लावून साजरी करायची नाही किंवा वेडवाकडं नाचून साजरी करायची नाही किंवा ते डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही, तर शिवचरित्र हा डोक्यात घुसवण्याचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा आपण काय केलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे. शिवाजीराजांकडे परिस्थितीला मात देत असताना शत्रूला शत्रूशी दोन हात करत असताना फार काही जास्त अशी साधनसामग्री युद्धाची नव्हती. जास्तीत जास्त 1500 मावळे, ते पण सर्व जाती धर्मातील मावळे त्यांनी एकत्र केले आणि शत्रूशी काय केलं? 2 हात करण्याचा. शत्रूची फौज किती असायची विद्यार्थी मित्रांनो? शत्रूची फौज असायची 1 लाखभर, 1.5 लाख, 50,000. आणि शिवाजीराजांचे मावळे किती असायचे? शिवाजीराजांचे मावळे असायचे जास्तीत जास्त 500, 1000, जास्तीत जास्त 2000. म्हणजे आपल्याला अनुकूल परिस्थिती नसताना सुद्धा युद्ध कसं लढायचं हे शिवाजीराजांकडून शिकायला पाहिजे. मग हीच परिस्थिती 2021ला आपल्याला काय आज युद्ध करायचं नाही, परंतु आज आता जे 10वीचे विद्यार्थी आहेत जे की आता 29 एप्रिलला परीक्षा देणार आहेत, जे 12वीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आधी काही कमी कालावधीमध्ये परीक्षा देणार आहेत. एखाद्या विषयाचा तुमचा अभ्यास झाला नसेल तो तुमचा शत्रू आहे आज. तर नाराज होऊ नका, नर्वस होऊ नका, निगेटिव्ह विचार करू नका. त्यावेळेस शिवतंत्र, त्यावेळेस शिवनीती, शिवविचार हा तुम्हाला कामाला देईल. आणि मग त्यावेळेस शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे की आपली परिस्थिती अनुकूल नसताना, कमी वेळ असताना, आपल्याकडे साधनसामग्री कमी असताना सुद्धा आपण
परीक्षेला कशा पद्धतीनं सामोरं जायचं, म्हणजेच शत्रूशी 2 हात कसे करायचे, हे आपल्याला शिवनीती शिकून जातं विद्यार्थी मित्रांनो. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा म्हणजे काय करायचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, त्याचं सत्यात उतरवायचं आहे. आपल्याला एक एक विचार आपल्याला सत्यामध्ये उतरवायचा आहे. मग आहेत ना 2 महिन्यावर परीक्षा आहे, एखादा 2 विषयाचा अभ्यास झाला नाही तर शिवनीतीचा अवलंब करा. म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं त्या विषयावर कमांड मिळवता येईल, काय करता येईल, या पद्धतीनं जर आपण विचार केला तर निश्चित तुमच्या या परीक्षा नावाचा जो शत्रू आहे त्या शत्रूवर आपण मात करू शकतो, 2 हात करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्याचे 2 छत्रपती होऊन गेले, तर शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं आपण अजून, प्रयत्नवाद शिकायचा. स्वराज्याचं तोरण, जो तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण शिवाजीराजांनी बांधलं, ते स्वस्त बसले नाहीत. नंतर मग शिवनेरी आहे, राजगड आहे, हे असे अनेक किल्ले घेत गेले. मग विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी शिवचरित्रामधून शिवाजीराजांकडून काय शिकलं पाहिजे, प्रयत्नवाद शिकला पाहिजे. आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे 1 किल्ला जिंकलाय, 2 किल्ला जिंकले, 3 किल्ला जिंकले, स्वस्त बसले नाहीत शिवाजी महाराज. आपल्या स्वराज्याला, आपल्या मुलकभूमीला जास्तीत जास्त शत्रूंपासून कमीत कमी त्रास कसा होईल आणि हा शत्रू कसा निघून जाईल याचा विचार शिवाजीराजांनी आपल्याला केलेला दिसतो. उपलब्ध परिस्थितीमध्ये शत्रूला सुद्धा हेवा वाटेल हे. आणि शिवाजीराजा हा जागतिक कीर्तीचा राजा होता. शिवाजीराजे हे जागतिक कीर्तीचे राजे होते. आता हे म्हणण्यापाठीमागचं माझं कारण काय आहे, हे म्हणण्यापाठीमागचं माझं कारण असं आहे की शिवाजीराजांनी खूप कमी वेळा जे स्वकीय शत्रू आहेत किंवा भारतीय शत्रू आहेत त्यांच्याशी खूप कमी वेळा लढाई केली, परंतु परकीय आक्रमणं करायला जे आले होते, भारत काबीज करायला जे आले होते, महाराष्ट्र काबीज करायला जे आले होते, अरबस्तानमधून, इराणमधून वगैरे वगैरे, तर त्या शत्रूंशी शिवाजीराजांनी काय दिलेलं आहे, लढा दिलेला आहे. म्हणून शिवाजीराजे हे जागतिक कीर्तीचे राजे आहेत आणि त्या पद्धतीचे नीतिमूल्यसुद्धा त्यांनी रुजवलेली आपल्याला दिसून येतात. संकटामध्ये संधी शोध, संकटामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये शिवचरित्रामधून आपण काय शिकायचं, तर आजच्या परिस्थितीमध्ये शिवचरित्रामधून आपण हेच शिकायला पाहिजे की संकटातून संधी कशी शोधायची. विद्यार्थी मित्रांना मी हे नेहमी सांगत असतो की शिवचरित्र तुम्हाला संकटातून संधी शोधायला शिकवतो, हे लक्षात घ्या. शिवाजीराजांवर आलेलं प्रत्येक संकट हे त्यांनी संधी बघितली. म्हणजे आपल्याकडे उपलब्ध साधनं कमी आहेत, आपल्याकडे मावळे कमी आहेत, आपल्याकडे हत्तीदळ कमी आहे, आपल्याकडे पायदळ कमी आहे, आपल्याकडे घोडदळ कमी आहे, तर त्याचा कधी परिस्थितीचा बाऊ केला नाही शिवरायांनी. आहे त्या परिस्थितीमध्ये त्या शत्रूला तोंड दिलं, शत्रूशी 2 हात केले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रसंगी सह्याद्रीला ढाल केलं शिवाजीराजांनी. सह्याद्रीच्या कड्याकप्यारा, सह्याद्रीच्या जे दाटवाट जंगलं आहेत त्याला ढाल करण्याचं काम शिवाजीराजांनी केलेलं आहे. मग आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी ही दार ठोठावत असते, परंतु प्रत्येकाला ती संधी ओळखता आली पाहिजे. तो जे संधी ओळखेल तो पुढे जाईल आणि जो कुणी आहे त्या संधीला जर संकट समजेल तर तो मात्र मागं राहील. हे शिवनीतीमधून आपण शिकलं पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी आपण शिकायसारख्या आहेत. शिवाजीराजन हा जागतिक पातळीवरचा एकमेव असा राजा आहे की त्या राजांनी 18 पगड जातीतील सर्व लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. लोक तरी अशी मोठी होती. छोट्या छोट्या मावळ्यांना, छोट्या छोट्या सवंगड्यांना आधी शिकवलं त्यांनी. कुणामध्ये काय हुनर आहे हे बघितलं. म्हणजे शिवाजीराजांची जी पारख होती ती पारखसुद्धा आज आपल्याला शिवनीती शिकून जातं, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण व्यवसाय करत असताना, आपल्या कुठल्याही सेक्टरमध्ये वावरत असताना आपल्याला पारख असणं गरजेचं आहे. पुढचा 20 वर्षाचा, पुढचा 100 वर्षाचा विचार असणं गरजेचं आहे. मग हे कोण शिकवतं आपल्याला? शिवाजीराजांचं स्वराज्य शिकवतं, शिवाजीराजांची शिवनीती शिकवते, शिवाजीराजांचं जे चरित्र आहे ते शिवाजीराजांचं चरित्र आपल्याला शिकवतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, शिवाजीराजांनी जे पूर्ण आपला स्वतःचा एक दबदबा निर्माण केला सह्याद्रीच्या दोऱ्याखरामध्ये,
किंवा जवळपास अर्ध्या भारतामध्ये मराठ्यांचा दऱ्याखोऱ्यामध्ये दबदबा होता. तर त्याचा स्फूर्तिस्थान म्हणजे शिवाजी महाराज आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारा हा राजा आहे. एखाद्या सरदाराचा मुलगा, फार काही असं मोठं एखादं राजाचं राजपद नव्हतं किंवा गादी नव्हती. शून्यातून विश्व निर्माण केलं. आपल्याला सुद्धा शिवनीतीमधून हेच शिकायचे, शून्यातून विश्व आपल्याला कसं निर्माण करता येईल. कारण भरपूर सारी संपत्ती घरी पाठीमागे असताना आपण जर काहीच करत नसू तर मग मात्र आपल्याला अडचण आहे. शिवाजी राजांच्या चरित्रामधून, शिवचरित्रामधून आपल्याला हे शिकलं पाहिजे, आपण शून्यातून विश्व निर्माण केलं पाहिजे. त्यानंतर शिवाजी राजा हा माणसातील गुण हेरणारा राजा होता, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. येसाची कंक असेल किंवा जीवा महाला असेल, यांमधले त्यांनी जे गुण आहेत ते गुण हेरले आणि एक एक मावळा संघटित करत गेले. आणि तो पण 18 पगड जातीचा. सगळ्या धर्मांचा शिवाजी राजांनी विचार केलेला आहे. खरं तर इतिहासामध्ये एक नोंद अशी सापडते की एका नागनाथ महाराला शिवाजी राजांनी त्या गावची पाटीलकी दिली होती. म्हणजे खऱ्या अर्थानं हा राजा, शिवाजी राजा सर्वधर्म सहिष्णू राजा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण आजच्या या शिवजयंती साजरी करत असताना शिवाजी महाराज आणि आजच्या 21व्या शतकातील विद्यार्थी याचा जर आपण संबंध जोडला आणि शिवचरित्रातून आपल्याला काय घेता येतं हे जर आपण पाहिलं तर निश्चित आपल्याला शिवचरित्रातून या गोष्टी घेता येतील. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते नवनवीन व्हिडिओज आम्ही तुम्हाला प्रेरणादायी जे व्हिडिओज आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या, खरं तर आपण महापुरुषांना एका विशिष्ट चौकटीमध्ये जाती धर्माच्या बंद केलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज अमक्या अमक्यांचे, डॉक्टर बाबासाहेब अमक्या अमक्यांचे, त्यानंतर अण्णाभाऊ साठे अमक्या अमक्यांचे. परंतु महापुरुषांना जातीभेदामध्ये, जातीभेदाच्या चौकटीमध्ये अडकवण्याचं पाप आपण सर्वांनी केलेलं आहे. ह्या चौकटीमधून त्यांना बाहेर काढूया आणि हे महापुरुष सर्वांचेच आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत. कुठल्याही एका जाती धर्मासाठी त्यांनी विचार केला नाही. ही भावना जनमानसात या शिवजयंतीच्या दिवशी रुजवूया आणि पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील सबंध जनतेला, भारतातील सबंध जनतेला पुनश्च एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय.